मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत मराठा आरक्षणासाठी लढत देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट काढण्यात आला आहे। मात्र हा चित्रपट आता सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला असून प्रदर्शनापासून त्याची तारीख वाढवण्यात आली आहे। 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता 21 जूनला प्रदर्शित होणार आहे। या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना मांडल्या। 21 जूनला जरी चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी या चित्रपटाला भरघोस असा प्रतिसाद प्रेक्षकांनी द्यावा अशी विनंती त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली। गोवर्धन दौलतडे निर्माते हनुमान जयंती आहे, त्यांच्यासारखा बलाढ्य माणूस कुणी नव्हता। तसेच मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांच्यावर आम्ही चित्रपट बनवला, तो प्रदर्शित होणार होता, त्याला ग्रहण लागलं। सेन्सॉर बोर्डाने आम्हाला प्रमाणपत्र दिले नाही, आचारसंहितेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही असे सांगण्यात आले। गैरसमज आणि चुकीचे अर्थ काढून परवानगी दिली नाही। अनेकांनी बुकिंग केले होते, त्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। 31 जूनला तितक्याच ताकदीने प्रदर्शित करणार हा चित्रपट नाही। संघर्ष आहे, यशाची वाटचाल कशी करायची हे यामध्ये आहे। सगळ्या राजकारणी लोकांनी हा चित्रपट आहे, संजीवनी देणारा चित्रपट आहे, गरीब माणसाचा चित्रपट आहे। नवीन येणाऱ्या तारखेला चित्रपट बघा। आचारसंहिता कारण दिली आहे, त्याचा भंग होणार नाही याची काळजी आम्ही करू। चुकीच्या पद्धतीने काही करू नका, निषेध करू नका। रोहन पाटील अभिनेता मनोज जरांगे यांच्या भूमिकेत प्रदर्शित होणार होता असे म्हणतोय। याची पत्रकार परिषद घेतली। सेन्सॉर बोर्डाचा आदर करतो, जे दाबलं जातं ते त्याच ताकदीने बाहेर येतं। त्याचं उदाहरण जरांगे पाटील ज्यांनी दाबलं असेल त्याचा प्लॅन फसलाय, नव्या ताकदीने रिलीज होईल। जरांगे पाटील यांचा लढा दाखवला, हा सिनेमा दाबला आहे, अन्यायाचे स्वागत करू, संघर्षावर मात करू। तारीख दिली आहे, तोपर्यंत शांत रहा। आमच्यावर अन्याय करणारी आहे, मराठा समाजावर अन्याय करणारी आहे। विलास पांगारकर क्रांती मोर्चा समन्वयक 14 राज्यात हा चित्रपट जाणार होता, सरकारने त्याची धास्ती घेतली। 21 जून त्यांना तारीख दिली, त्याचीही खात्री वाटत नाही। नाना बच्छाव उपोषण करते, राजकीय व्यवस्थेचे धाबे दणाणले आहेत, ज्यांनी आडकाठी आणली त्यांचा निषेध। 8 दिवसात निर्णय घेतला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढणार। निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डाने दखल घ्यावी। जरांगे पाटील सारखे शेकडोंच्या संख्येने तरुण तयार झाले, त्यांचा हा अपमान आहे। रोहन पाटील येत्या 26 एप्रिल 2024ला राज्यभर प्रदर्शित होणारा सिनेमा होणार असलेला किंवा होणार होता तो सिनेमा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटील साहेबांची भूमिका साकारली। काल ह्याची पहिली पत्रकार परिषद आम्ही संभाजीनगरमध्ये घेतली। जे झालं ते चुकीचं झालं, कारण निवडणूक आयोग असेल, इलेक्शन असेल आणि आमचं वरिष्ठ सेन्सॉर बोर्ड यांचा मी आदर करतो, त्यांचा आदर करतही राहील मी, कारण ते आदर्श आहेत। पण त्यांनी जे आमच्या बाबतीत केलं किंवा जे करायला नको होतं ते चुकीचं केलं, या गोष्टीची खेद आहे। पण मला एवढंच सांगायचंय की जी गोष्ट दाबली जाते ती डबल ताकदीने उफाळून निघते। ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील। दाबण्याचा प्रयत्न केला, ते किती उफाळून निघले हे जगाला कळलं। त्याच्यामुळे जी गोष्ट दाबली जाते ती बाहेर निघताना एवढ्या स्पीडने निघते। त्याच्यामुळे हा सिनेमा मला डायरेक्टली म्हणायचं नाही, पण कुणी दाबला असेल किंवा खरंच दाबला असेल तर त्याला अडचण नाही, पण कुणी दाबण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांचा फसलेला प्लॅन असेल हा। मला हे आपल्या माध्यमातून राज्याला सांगायचे। पण मी अभिनेता म्हणून एक सांगतो की हा सिनेमा रिलीज होणार 26 एप्रिलला होणार होता, 21 जून 2024ला नव्या ताकदीने रिलीज होईल। पण राज्याला आम्हाला जे दाखवून द्यायचंय की जरांगे पाटलांचा संघर्ष, त्यांचं यश आम्ही बघितलं, जरांगे पाटलांचं तामझाम बघितला, पण जरांगे पाटील का तयार झाले, मराठा आरक्षणासाठी, मराठा समाजासाठी त्यांना का लढावं वाटलं, हे ह्या सिनेमातून आम्हाला राज्याला दाखवायचे, जगाला दाखवायचे आणि ते आम्ही एक ना एक दिवस दाखवणार। पण मला आपल्या माध्यमातून अजून सांगायचं की ह्या तारखेला 26 एप्रिलला माझ्या अभ्यासानुसार मराठा समाज या सिनेमाला बघणार होता, पण येणाऱ्या नवीन 21 जूनला, कारण हा सिनेमा दाबलाय किंवा दबलाय, पण येणाऱ्या 21 जून 2024ला आता राज्यातला सगळा समाज या सिनेमाला बघेल अशी आशा करतो। कारण हे चुकीचं झालेलं आहे, हे अन्यायकारक झालेलं आहे। मला समाजालाही सांगायचंय की आपल्यावर हा अन्याय झालेला आहे, त्याच्यामुळे आपण ह्याचा अन्यायाचं सुद्धा स्वागत करूया। कारण मराठ्यांच्या वाट्याला असेल किंवा मनोज जरांगे पाटलांच्या वाट्याला असेल, हा नेहमी संघर्ष आलेला आहे। संघर्षावर आपण मात करून यशाच्या जवळ पोहोचत आलोय। जरांगे पाटलांचं मिशनही यशाच्या जवळ आलेलं आहे, हा सिनेमाही जवळ आलेला आहे। त्याच्यामुळे मला समाजातल्या नागरिकांनाही सांगायचं की आपण ह्याचा निषेध करू नका किंवा काही कालवा करू नका। आपण जी आपल्याला तारीख दिली सेन्सॉर बोर्डाने, त्या तारखेपर्यंत जर प्रमाणपत्र नाही दिलं तर त्याच्या पुढची ऍक्शन आपण घेण्याचा प्रयत्न करूया। कारण देऊन एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित होत असताना
तो थांबवणं मुळात चुकीचं आहे. आणि हाच जर नियम असेल तर सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या चित्रपटगृहातले प्रदर्शन थांबवलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने, आचारसंहितेचा भंग होणार असेल तर. फक्त याच्यामध्ये जरांगे पाटलांच्या भूमिका असलेला हा पिक्चर असल्यामुळं आणि इथल्या राजकीय व्यवस्थेचे धाबे दणलेले आहे. त्यांनी जे आरक्षण दिलेलं नाही, जे सगळ्या सोयऱ्याचे कायदा केलेला नाही, अधिसूचनेचा कायदा केलेला नाही, खऱ्या अर्थाने आम्ही पहिल्यांदा जे कोणी याला आडकाठी आणली असेल त्या सगळ्या व्यवस्थेचा आम्ही प्रथम निषेध करतो. आणि हा पिक्चर प्रदर्शित करण्यामागं ज्यांचा कोणाचा हात असेल, मगाशी यांनी सांगितलं का बाबा जर आचारसंहितेचं कारण नसेल आणि सेन्सॉरने अडवला असेल तर आम्ही पुढच्या काळामध्ये जर 8 दिवसामध्ये यांनी जर भूमिका नाही घेतली आणि हा पिक्चर प्रदर्शित करण्यासाठी जर अडचणी उभ्या केल्या तर सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही प्रत्येक तालुकानिहाय प्रत्येक तहसील सहित जिल्हाधिकारी कार्यालयावर याच्या विरोधात मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही. याची शासनाने आचारसंहितेचं कारण देऊन निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीने अडथळे आणू नये अशी आमची नम्र विनंती आहे. आणि एका सामान्य माणसाचा हा याच्यावर प्रेरणा, खऱ्या अर्थाने नवीन तरुणांना प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे. कारण माझ्यासारखा पण कार्यकर्ता 105 दिवस जेव्हा उपोषण करतो तर जरांगे पाटलांसारखा एखादा सामान्य माणूस उपोषण करून आणि एवढं मोठं आंदोलन उभं करतं तेव्हा तयार होतो. तर असे शेकडो जरांगे पाटलांसारखे तरुण पूर्ण महाराष्ट्रात तयार झालेले, त्यांच्या आशा आकांक्षावर पाणी फिरवण्याचं काम या शासनाने करू नये असं मला वाटतं. चित्रपट बाहुबली समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील आज संघर्ष युद्ध पिक्चर पाहण्यासाठी 14 राज्यातल्या लोकांचा आमच्याकडं हा पिक्चर बघणार अशी यांच्याकडं मागणी होती, आमच्याकडं मागणी होती. हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता, 14 राज्यांमध्ये हा पिक्चर जाणार होता आणि त्याची धास्ती या सरकारने घेतली असावी. आणि म्हणून याच्यावर सेन्सॉर बोर्डाने मराठा माणसाने, सामान्य माणसाने हा चित्रपट बनवला. रोहन पाटील हे एकदम ग्रामीण भागातले आहेत, निर्माते सगळेजण ग्रामीण भागातले आहेत. फक्त मराठ्यांनी काही केलेलं दिल्लीला दाखवत नाही असं हे म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळं हा जो मराठा चित्रपट सृष्टीवर हा नियंत्रण कोणी जर ठेवत असेल तर ते मराठा समाज खपवून घेणार नाही. या लोकांना जर त्यांनी आयोगाची खरोखर अडचण असेल तर त्यांनी 21 जूनचं का होईना पण 8 दिवसामध्ये यांना पत्र द्यावं. कारण हे सर्वजण 3000 थिएटरला हा शो होणार होता आणि याची प्रसिद्धी यांनी करोडो रुपये खर्च करून फिरलेत, सगळे खर्च झाला आणि त्यांच्यावर आज मात्र असं मराठा सृष्टीचे जे निर्माते आहेत त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ येऊ नये आणि ती वाट कोणी पाहू नये असं जर घडत असेल तर समाज माफ करणार नाही. आज जी पत्रकार परिषद इथं घेण्याचं कारण एवढंच होतं का नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन यांनी प्रचार केला होता, यांचं मोठ्या लाखोच्या संख्येने यांचं स्वागत झालेलं होतं आणि काही लोकांना 26 तारखेला हा चित्रपट बघता येईल या आशेने सर्वजण याची वाट बघत होते. पण त्यांना पत्र न मिळाल्यामुळे यांनी स्वतः आता सांगितले की तो 21 जूनला होणार आहे. त्याचीही खात्री अजून वाटत नाही. त्याच्यामुळं आम्ही आडमुठ्ठेपणाचं धोरण सेन्सॉर बोर्डाने घेऊ नये आणि शासनाने घेऊ नये. आम्ही हे कदापि सहन करणार नाही.